हा 40 इंचाचा कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे. 40 इंचाचा मोठा ब्लाऊज आहे, त्यामुळे कस्टमरला सांगितलं की शिलाई वाढवून द्या तर देत नाहीत. म्हणतात 1च मीटर अस्तर लागेल तुम्हाला ब्लाऊजसाठी. पण आता हा ब्लाऊजची लांबी पण मोठी आहे. या ब्लाऊजची लांबी 15.5 रेडी आहे. 1 इंच मार्जिनचा वाढवून घ्यायला लागतो आणि हाताची लांबी देखील 11-12 इंच आहे. तर कसं काही एवढ्या 1 मीटरमध्ये हा ब्लाऊज बसेल. हा बघा, सर्व इथे पार्ट बसले आहेत, पण हा जो बाजूचा योगचा पार्ट आहे तो बसला नाही. 1 मीटरमध्ये बसतच नाही. हा मागचा पार्ट कटोरी, क्रॉसपट्टी आणि स्लीव्सचा पार्ट यामध्ये बसला आहे आणि हा दुसरीकडे घ्यायला लागला दुसऱ्या कपड्यावर. ब्लाऊजची उंची कमी असेल किंवा स्लीव्ज छोटे असतील तर 1 मीटरमध्ये बसू शकतो, पण स्लीव्ज मोठे, ब्लाऊजची हाईट मोठी तर होत नाही. 1 मीटरमध्ये ब्लाऊज ॲडजस्ट होत नाही. आता हा ग्रीन कलरचा ब्लाऊज हा सेम मापाचा आहे आणि याचा माझ्याकडे एक्स्ट्रा कपडा नाही. मी हा उभ्या घडीमध्ये कटिंग केला आहे. उभ्या घडीमध्ये बसला आहे, पण स्लीव्जला जॉईंट द्यायला लागतील मला साईडला आणि पट्ट्यांसाठी पण कपडा उरलेला नाही, कारण गळे छोटे आहेत. गळे मोठे असल्यावर आपल्याला इथे हुक आहे पट्टीला थोडासा कपडा उरतो, पण तो पण शिल्लक उरला नाही. आता मला यासाठी दुसरा मॅचिंगसाठी अस्तर बघायला लागेल. दुसऱ्या अस्तरमधून मला कट करून घ्यायला लागेल. जॉईंट करण्याचं एक्स्ट्रा काम वाढलं ते एक वेगळं, म्हणून आता हा एक मी जॉईंटचं काम वाढू नये म्हणून अशी कटिंग केली, पण हा भाग मला दुसरीकडे काढायला लागला.